नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली अशोक काकांच्या घरी येतात. अर्जुन म्हणतो की मला हरीश काकांबद्दल तुमच्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा ते काका म्हणतात की नेमकी काय झालं आहे. अर्जुन म्हणतो हे जरा कॉन्फिडेन्शियल आहे, मी सगळं सांगू शकत नाही, पण मला एक सांगा की तुमची आणि हरीशची चांगली मैत्री होती का? तेव्हा अशोक म्हणतो की हो, आम्ही एकदम जिगरी दोस्त आहोत. तेव्हा अर्जुन आणि सायलीला मात्र खूपच आश्चर्य वाटतं की तुमची आणि हरीशची भेट शेवटी कधी झाली होती. अशोक म्हणतो की आत्ता भेट अशी झाली नाही, काही महिने किंवा बहुधा वर्षही झालं असेल. काय झालं ना, एक दिवस याचा अचानक फोन आला की अशोक, मी पनवेल सोडून चाललोय, दुसऱ्या शहरामध्ये मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा जो कॉन्टॅक्ट झाला तो शेवटचा? अशोक म्हणतो की नाही नाही, फोन आणि मेसेज चालू असतात ना आमचे. अर्जुन आणि सायलीला खूपच आश्चर्य वाटतं. सायली विचारते की तुमचा संपर्क कायमचा तुटून किती दिवस झाले? अशोक म्हणतो कायमचा? नाही नाही, आता 2 दिवसापूर्वी तर त्याचा मला मेसेज आला होता. आता दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की 2 दिवसापूर्वी हे कसं शक्य आहे? तेव्हा अशोक म्हणतो की कसं काय शक्य नाही, 1 मिनिट थांबा, मी आजारी होतो ना, मग त्याने मला मेसेज पाठवला होता. असं म्हणून अर्जुन आणि सायलीला तो मोबाईलमधले मेसेज दाखवतो. माझ्या तब्येतीची विचारपूस केलेले मेसेज आहेत हे. त्याच्या नेहमीच्याच नंबरवरून त्यांनी मेसेज केलेत मला. तेव्हा अर्जुन आणि सायली ते मेसेज पाहतात आणि त्यांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण हरीशला मेलेलं कमीत कमी 1 वर्ष तरी झालेलं असतं आणि तरी देखील त्याच्या नावे मेसेज येत असतात. सायली विचारते की काका, हा नेमकी हरीश काकांचाच नंबर आहे ना? तेव्हा अशोक म्हणतं की हो, काय ना, त्याने बरेच वर्ष झाले नंबरच बदलला नाही, त्याचा तोच नंबर आहे. अर्जुन सायलीला म्हणतो काहीतरी गडबड आहे. तेव्हा अशोक म्हणतो अहो, गडबड कसली, मागच्या आठवड्यामध्ये मला बरं नव्हतं म्हणून त्यांनी फक्त मला विचारपूस करणारे मेसेज पाठवले. काही प्रॉब्लेम झाला आहे का? आता इकडे प्रिया नागराजला म्हणते की मी कितीतरी प्रयत्न करते पण तो म्हातारा घरातून बाहेरच जात नाही आहे. नागराज म्हणतो एकतरी काम तुला धड जमलं आहे का गं? प्रिया रागातच म्हणते की तुम्हाला तरी कुठलं काम जमलं आहे हो? नागराज म्हणतो की सगळं मेन काम तर मीच करतोय, नाहीतर आता दादा अर्जुनला जाऊन मिळाला असता. मेन काम भरायची कामं तर मीच करतोय ना. आता दादाच्या मनामध्ये काय चाललंय माहीत नाही, पण तो म्हणतोय की दुसरा खून मधुभाऊंनी केलेलाच नाही, त्यांना अडकवण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे करतंय. कारण खून झाला तेव्हा मधुभाऊ तुरुंगामध्ये होते, ते त्याच्या नजरेतून सुटलेलं नाही आहे. प्रिया घाबरूनच म्हणते की त्याच्यातला बाप जर जागा झाला आणि वकील पुढे आला तर आपल्यासाठी खरंच खूप डेंजरस आहे हे. नागराज म्हणतो की डेंजरसच आहे, माझा भाऊ एक ब्रिलियंट वकील आहे, हे पोरीच्या जाळ्यामध्ये किती दिवस त्याला मी अडकून ठेवणार? प्रिया म्हणते अहो, मग त्या प्रतिमाच्या अर्ध्या मेंदूमध्ये अडकवा त्याला सतत असं वाटलं पाहिजे की प्रतिमाला त्याचीच गरज आहे, म्हणजे तो केसमध्ये इन्व्हॉल्वच होणार नाही. तुम्ही तुमचं ते फ्रंट फूटवरती काहीतरी खेळा, मी सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ते बरोबर बघते. तितक्यात रविराज तिथं येतो आणि कसं मॅनेज करायचं असं प्रियाला विचारतो. तेव्हा प्रिया तर खूपच घाबरते. नागराजही घाबरलेला असतो. आता इकडे सायली म्हणते की काका, तुम्ही वर्षभरामध्ये त्यांना भेटण्याचा प्रयत्न नाही केला का? अशोक म्हणतो की नाही, ते शक्य नाही झालं. आणि कसं आहे ना, मोबाईलच्या मेसेजमुळं ते खूप सोपं झालं आहे ना. आता आपल्याला असं वाटतं की आपला मित्र आपल्या बाजूला बसूनच गप्पा मारतोय, मग कशाला भेटायचं? आणि वरचेवर आमचे असे मेसेज चालूच असतात. अर्जुन म्हणतो की हां, ते दिसतंय तुम्ही रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहात. तुमची हरकत नसेल तर मी या मेसेजचे फोटो काढू शकतो का? अशोक म्हणतो की हो, बिंदास, त्यात काय एवढं, काढा फोटो. अर्जुन तर सगळ्या मेसेजचे फोटो काढून घेतो. तेव्हा अर्जुन सायली तिथून निघून जातात. इकडे प्रिया म्हणते की बाबा, तुम्ही कधी आलात? रविराज म्हणतो तू जेव्हा सुभेदारांना मॅनेज करायची गोष्टी करत होतीस ना, तेव्हाच. काय चाललंय आता नवीन डोक्यात? तेव्हा प्रिया खोटं बोलते, काही नाही बाबा, सुभेदारांचा गोतावळा खूप मोठा आहे ना, आणि त्यात त्यांचं सगळं स्वयंपाक पाणी करणं मला जमत नाही ना, मग तेच काकाला सांगत होते की मी सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करते. नागराज म्हणतो आणि मी तिला मगापासून हेच सांगतोय की तुला मॅनेज करता येणार, तन्वी गुणी आहे आणि ती नक्की करणार ते. तेव्हा रविराजला त्या दोघांचंही बोलणं काही पटलेलं नसतं. प्रिया विचारते की तुम्ही कुठे बाहेर चाललात का? रविराज म्हणतो की हो, आणि तो तिथून निघून जायला लागतो. तेव्हा प्रिया आणि नागराज दोघेही सुटकेचा निश्वास टाकतात. पण तितक्यात रविराज पुन्हा माघारी फिरतो. रविराज म्हणतो की तन्वी, जरा इकडे ये ना, निघण्यापूर्वी मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, तेही खरं. तेव्हा तन्वी म्हणते की बाबा, मी तर नेहमी खरंच बोलते. तितक्यात ती तिचे शब्द आवरते. कधी कधी माझ्या हातून चुका होतात, पण बाबा तुम्ही मोठ्या मनाने मला माफ केलंय ना.
पण आता मी परत कधी? रविराज म्हणतो, पूर्वी तू माझ्यापासून साक्षी आणि तुझ्या मैत्रीचं लपवून ठेवलं होतंस, तसं आणखी काही लपवून ठेवत नाही आहेस ना? तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा, अजिबात नाही. नागराज देखील खूप घाबरलेला असतो. तो विचारतो की काही झालं आहे का दादा? नेमकी तू कशाबद्दल विचारतोयस तिला हे असे प्रश्न? रविराज विचारतो की आश्रमामध्ये सापडलेल्या दुसऱ्या डेड बॉडीबद्दल तुला काही माहिती आहे का? म्हणजे तो कोण होता, त्याचा खून कधी झाला वगैरे. प्रिया घाबरतच म्हणते की नाही बाबा, माझा काही संबंध त्याच्याशी, मला कसं माहीत असेल ते? रविराज म्हणतो की नाही, मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत शिकरे इन्व्हॉल्व आहे. तेव्हा प्रिया आणि नागराज तर खूपच घाबरतात. इकडे सायली अर्जुनला म्हणते की ज्या व्यक्तीचा खून काही महिन्यांपूर्वी झाला आहे तो 2 दिवसापूर्वी मेसेज कसा करू शकतो? हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. मी आधीसुद्धा पाहिलं आहे की स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी लोक असं काहीतरी करतात. सायली म्हणते म्हणजे महिपतने हरीश काकांचा खून करून त्यानेच त्यांच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला असेल? अर्जुन म्हणतो की आता तरी तसंच दिसतंय, किंवा महिपतने त्याच्या एखाद्या माणसाला सांगितलं असेल असं काहीतरी करायला. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रविराज तन्वीला चांगलीच धमकी देतो. यापुढे जर मला असं कळालं की तू माझ्याशी खोटं बोललेली आहेस तर मात्र याचे परिणाम खूप गंभीर होतील, एवढं लक्षात ठेव. तेव्हा प्रिया मात्र खरंच खूप घाबरलेली असते. आता रविराज अर्जुनला येऊन सांगतो की तुला या केसमध्ये माझी कसलीही मदत लागली तरी मी करायला तयार आहे. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.